श्री शिवाय नमस्तुभ्यम. वार मंगळवार. मूलाधार चक्र ज्याचं स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ. कल्पनेमधून लाल रंगाचे 4 पाकळ्यांचे फूल आपण या ठिकाणी बघतो आणि पृथ्वी ग्रहाचा ज्याचा संबंध आहे या चक्राशी. पृथ्वी तत्वरूपी आपले विचार होण्यासाठी, आपले निर्णय सक्षम होण्यासाठी, शरीरातल्या अस्थिधातूला बळकटी देण्यासाठी आजची रेकीची साधना खूप महत्त्वाची. अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपण ही रेकीची साधना करतो, अधिक आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय फलदायी असलेला आजचा दिवस. विनायकी चतुर्थी आज आलेली आहे. अंगारिका योग म्हणजे जास्तीत जास्त मूलाधार चक्र सक्षम करण्याचा आजचा पवित्र दिवस. मूलाधार चक्रामध्ये जर आपल्याला काही अडथळे असतील, जसे की आपल्या कमरेखालचा अवयव त्याच्यामध्ये काही त्रास होत असेल, जर आपले निर्णय सक्षम होत नसतील, वारंवार नकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत असतील, निर्णय सक्षम होण्यासाठी, अस्थिधातूला सक्षम करण्यासाठी, या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना सक्षम करण्यासाठी या चक्रावर आज रेकीची साधना करायची आहे. रेकी साधकांनी आज गणपती बाप्पांचे जास्तीत जास्त स्मरण करून त्यांचा जप करायचा आहे. ओम गम गणपतये नमः. आणि त्याचबरोबर पुरुषोत्तम मास म्हणून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींची पण साधना करायची आहे. वार मंगळवार म्हणून मारुती रायांचा पण जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ओम हम हनुमते नमः. कल्पनेमधून 4 पाकळ्यांचे गडद लाल रंगाचे फूल मूलाधार चक्र मेरुदंडाच्या खाली बघण्याचा प्रयत्न करा. या 4 पाकळ्या ज्याचा संबंध आहे आपल्या आंतरिक भावनांशी, राग, लोभ, द्वेष, मत्सर. बघा, जेव्हा या भावनांचे रूपांतर निरपेक्ष भावना, चांगल्या भावनांमध्ये होते, तेव्हा भरभरून ही वैश्विक शक्ती सगळ्यात अगोदर आपल्याला आशीर्वाद देते. तर हे आशीर्वाद मिळवण्यासाठी आज रेकीचं ध्यान करायचं आहे बीजमंत्रांवर. अकार तू ब्रह्मा, अकार रूपी ब्रह्माचे स्मरण करून जास्तीत जास्त ओमचं उच्चारण करा आणि मग बाकी बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. लम वम शम शम जास्तीत जास्त बीजमंत्रांचं उच्चारण करा. आपलं मूलाधार चक्र सक्षम करा. कल्पना करायची या मूलाधार चक्रावर पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. जर ह्या पृथ्वी तत्वामध्ये काही अडथळे असतील तर त्या अडथळ्यांना आपण स्वतःचं कारणीभूत आहोत आणि त्यासाठी होपोनोपोनो ही प्रार्थना म्हणायची आहे. हे पृथ्वी तत्वा, मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. फक्त माझ्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे या चक्रामध्ये मी स्वतःहून अडथळे तयार केलेले आहेत. या पृथ्वी तत्वाची आता मी खूप काळजी घेत आहे. इथल्या प्रत्येक अवयवावर माझं खूप प्रेम आहे. खूप आभार या पवित्र धरणी मातेचे, जिचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. खूप आभार, खूप आभार. आजपासून मी या पृथ्वी तत्वाची खूप काळजी घेत आहे, ज्याद्वारे प्रत्येक क्षणाला तयार होणारी नवीन पेशी त्याला बळकटी मिळत आहे आणि त्या पेशीवर आधारित आहे रक्तधातू. रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे, ज्यांच्यामुळे स्नायूंना बळकटी मिळत आहे आणि त्या स्नायूंद्वारे माझ्या प्रत्येक हाडांना ऊर्जा मिळत आहे. अस्थिधातू अगदी उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार या पवित्र मनुष्य जन्माचे. या मनुष्य जन्मामध्ये मी माझ्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहे. ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याचे मी खूप आभार मानत आहे,
मी ज्योती स्वरूपामधील आनंदी आहे आणि अतिशय समाधानी तृप्त असा आत्मा आहे. माझ्याद्वारे निरपेक्ष भावनेने मी दुसऱ्यांचे कल्याण करत आहे. खूप आभार, खूप आभार. आज आवर्जून मी माझ्या आहारामध्ये लाल रंगाची फळं, भाज्या आणि कडधान्य यांचा समावेश करत आहे, ज्याच्यामध्ये आहे भरभरून पृथ्वी तत्व. खूप आभार, खूप आभार. आजच्या पवित्र दिवसाचे, प्रत्येक श्वासाचे, प्रत्येक क्षणाचे खूप आभार. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.